नगरपंचायतने जे आत्ता गाड्यांचं काम केलं, साधारण करोड रुपयाच्या रकमा खर्च झाल्या त्या ठिकाणी बाजार तळाच्या, आणि बाजार तळामध्ये जे इमारत उभी झाली, जे गाड्या उभे झाले, ओटे उभे राहिले, तर त्या ठिकाणी आजला कुठलीही व्यवस्था नाहीये किंवा त्या चांगल्या सुस्थितीत चालू शकतील की तो व्यापार होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही। आणि हे पूर्ण करत असताना जुने जे 30 काळाधारक आहेत त्या ठिकाणी गेली 40 वर्ष राहत आहेत, ते ग्रामपंचायतनीच त्यांना गाळे दिलेले आहेत, त्या ठिकाणी 25-30 वर्ष ते त्या ठिकाणी टॅक्स भरतायत आणि नगरपंचायतच्या सीओनी त्यांच्या अधिकारामध्ये आता त्यांना 4ही नोटीस आहे आता, तर त्यांना पोलीस बंदोबस्त करून गुरुवारला खाली करण्याचे आदेश दिले 12 तारखेला। तर ते आदेश त्यांना पहिला जो प्रोजेक्ट चालू आहे तो प्रोजेक्ट पूर्ण करा, जी जुनी लोक आहेत त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करा, ते मार्केट चांगलं चालतंय का ते बघा। ते जर मार्केट चांगलं चाललं, जागा कमी पडायला लागल्या, तर तुम्ही नवीन जागा ॲक्वायर करा, जुनी जे लोक आहेत त्यांना नंतर स्थलांतरित करा, त्यांना पर्याय व्यवस्था करा, त्याला लोकांची मान्यता आहे। पण पहिला प्रोजेक्ट जो तुम्ही हातामध्ये घेतलाय तो सक्सेस होतोय की नाही तो पहा, ते बाजारपेठ चांगली चालू द्या, मार्केट चांगलं चालू द्या, व्यवसाय होऊ द्या लोकांचा, नंतर हा निर्णय घ्या अशी आमची अपेक्षा आहे। आणि हे जर झालं नाही तर आम्ही ह्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांना तिथून स्थलांतरित होऊन देणार नाही, आम्ही पूर्ण त्यांच्या पाठीशी आहोत।